तुम्ही सातत्याने म्हणतात की मंडल आयोगाला चॅलेंज करणार, त्या संदर्भातली आत्ता तुमची काय भूमिका आहे? नाही, माझी तीच भूमिका त्यावेळेस होती, तीच आत्ता पण. फक्त त्याने भूमिका बदलावी गोरगरीब ओबीसीसाठी, ही माझं प्रामाणिक मत आहे. मला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही, पण त्यांनी पडद्याच्या पाठीमागे राहून आमच्या लेकराचं वाटोळं करायला लागला तर मी मंडल कमिशन चॅलेंज करणार. त्याला माहिती आहे मंडल कमिशन कसं चॅलेंज होतो, मलाही माहिती आहे. कारण राज्याने स्वीकारला की केंद्राने स्वीकारला हे त्याला माहिती. मंडल कमिशन माननीय सुप्रीम कोर्टानं तो स्वीकारला की नाही स्वीकारला ही त्याला माहिती. सॉरी. आणि चॅलेंज होतोय का नाही होत हे त्याला पक्का माहिती, म्हणून त्याला लाज झाला. पण मला गोरगरिबांचं वाटोळं करायचं नाही, त्यासारखी वाईट नियत आमची नाही. पण ओबीसी बांधवांना त्याला फोन करून सांगावं, तू नीट राह, तू राजकारणी आहे, तू यासाठी आमचं वाटोळं करू नको. कारण आमच्या लेकराचे मुर्दे पडायला लागले आरक्षणामुळे, तर मीही विचार नाही करणार. मंडल कमिशन त्याला चॅलेंज झालेलं दिसतं. त्याला इथून मग जे सांगितलेलं आहे त्यांनी सिरियस घ्यायचं आणखीन तरी, कारण तो पार संपलेला आहे कार्यक्रम. तो आता तू मोगम पान राहून काही उपयोग नाही तुझा. तुला चांगलं माहिती आहे, तू जे मिळून देणार नाही म्हणला ते मी मिळविलेलं आहे आम्ही. तू जर म्हणला ना मंडल कमिशन चॅलेंज होत नसतो आणि तू करून दाखवतो, मी करीत असतो. तुम्हाला चॅलेंज नको दे. फक्त मी गोरगरीब ओबीसी बांधवांसाठी आणखीन पाऊल उचला ना. आम्ही त्याविषयी वकिलांची बैठक घेतलेली 250. एका दिवसात आम्ही याचिका दाखल करणार आहोत, तरी मी नाही म्हणून सांगितलं. थांबा म्हणलं, ते थांबतोय का बघू. कारण मला ओबीसींचं वाटोळं गोरगरिबांचं करायचं नाही. शेवटी मी भाषणात आणि तोंडापुरतं बोलणार नाही. लहान भाऊ मोठा भाऊ, मी खरोखरच मानतो की आमच्या गावखेड्यात खूप एकमेकावरती माया आहे, प्रेम आहे. याच्या मूर्खपणामुळं त्यांचं वाटोळं नको. दुसरा एक मुद्दा आहे की जसं भुजबळांना तुमचे कार्यकर्ते सुरक्षेची मागणी करतात, तसंच तुमचे कार्यकर्ते सुरक्षेची मागणी करतात, मात्र तुमच्या समोर किंवा समोर येऊन बोलायला ते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.